नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. OMG, कुठून सुरुवात करू काही कळत नाहीये. कुठून सुरुवात करू? आज माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर सर्वप्रथम त्या 1000 सबस्क्रायबरचे खूप खूप मनापासून आभार. अगदी मनापासून आभार. तर आता हे माझा हा प्रवास 1000 सबस्क्रायबरपर्यंत कसा झाला, 1000 सबस्क्रायबर माझे कसे झाले, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जवळजवळ 1 वर्षापूर्वी माझ्या मुलाने मला यूट्यूब चालू करून दिलं होतं आणि म्हणाला की आई तू विणकाम करतेस, भरतकाम करतेस, मोत्याचं काम करतेस, तर तुझे सगळे व्हिडिओज तू ह्याच्यावर का नाही टाकत? तर मी म्हटलं ओके तू मला ओपन करून दे आणि त्याने मला छानपैकी माझं एक यूट्यूब चॅनल उघडं करून दिलं. पण कामाच्या गडबडीत, घरच्या धावपळीत आणि ते विणायचं आणि म्हणायचं करण्याच्या धाडपडीत मी काही ते चॅनल सुरू केलंच नाही. कारण मला काही कल्पनाच नव्हती कसं करतात, काय करतात, काहीही कल्पना नव्हती. मग शेवटी काय झालं, मी सृजन द क्रिएशन ह्या संस्थेची एक एक मेंबर किंवा सभासद काहीही तुम्ही म्हणू शकता. तर मी त्या संस्थेत माझं नाव नोंदवलं. माझा भाऊ त्या संस्थेमध्ये ऑलरेडी प्रशिक्षण घेत होता, अजूनही घेतो आहे आणि त्याने मला सांगितलं खूप चांगली संस्था आहे, तू पण तुझं नाव घाल आणि मी त्या संस्थेमध्ये माझं नाव घातलं. त्यानंतर त्या संस्थेची एक कविता वाचन म्हणून स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये मी भाग घेतला आणि ते कविता वाचन माझं मीच पाहून असं ठरवलं, जर आपल्या यूट्यूबवर चॅनलवर आपण जर कविता वाचन घातलं तर लोकांना छान छान कवितांचा आस्वाद घेता येईल. म्हणून मी सुरुवातीला कवितांचं व्हिडिओज टाकायला लागले. पण साधारण जवळजवळ मी त्यांच्या फेब्रुवारीत त्या कविता होत्या. म्हणजे मी साधारण मला वाटतं माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला असेल मार्चमध्ये. आणि नंतर मग मला एक पूर्ण वर्ष झालं आणि हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढत होते. पहिले माझे फक्त 6 सबस्क्रायबर होते. 5-6 महिने माझे फक्त 6 सबस्क्रायबर होते आणि ते सुद्धा कोण होते, तर माझ्या 2 बहिणी, माझे वडील, माझा मुलगा, माझे मिस्टर हे 6 जणच होते. आणि म्हटलं आता माझे सबस्क्रायबर वाढतील कसे? म्हणून मी छान छान अजून कविता, मग बालगीतं, मग गोष्टी, मग भजनं असं सगळं टाकत गेले आणि हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढायला लागले. आणि मी गेल्या नोव्हेंबरमध्ये इंडियाला गेले होते. तर तोपर्यंत माझे 200 सबस्क्रायबर झाले होते. आणि मग मी इंडियात गेल्यावर रोज व्हिडिओज टाकायचे. असेच काही गाण्याचे, काही ब्लॉगिंगचे, कोणी कविता वाचनचे किंवा मी कुठे गेले असेन तर तिकडचे माझे व्हिडिओज मी टाकायचे. टूरचे माझ्या व्हिडिओज टाकायचे आणि बघता बघता मला एका महिन्यात माझे 100 सबस्क्रायबर वाढले आणि 300 सबस्क्रायबर माझे मी निघताना झाले. मी माझ्या बहिणींना दाखवलेही, हे बघा माझे आता 300 सबस्क्रायबर झाले आहेत म्हणून. आणि कल्पना तुम्हाला करवत नाही आहे, म्हणजे मला स्वतःलाही विश्वास नाही बसणार. मी जवळजवळ सप्टेंबर फर्स्ट वीकमध्ये इंडियात होते, तेव्हा माझे 200 होते. नंतर मी इंडियातून इकडे आले 1 महिन्यानी, म्हणजे डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये मी जेव्हा इथे होते त्यांना मी 300 दाखवून आले होते. म्हणजे एका महिन्यात माझे 100 झाले होते आणि इथे आल्यावर माझे ते 300चे एका महिन्यात 600 झाले. फर्स्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये माझे 600 झाले होते.
सॉरी, एंड ऑफ डिसेंबर माझे 600 झाले होते आणि आय ॲम व्हेरी हॅपी. आणि जेव्हा माझे 500 झाले तेव्हा मी एक छोटा व्हिडिओही टाकला आणि सर्व 500 सभासदांचे सबस्क्रायबरचे मी खूप खूप मनपूर्वक आभार मानले होते आणि एक छोटासा व्हिडिओ टाकला होता. आणि आता ह्या पूर्ण एक अख्खा आय थिंक 15वड्यात अजून 15च दिवस आहे. आज 14 जानेवारी आहे आणि ह्या 14-15 दिवसात माझे 400 सबस्क्रायबर वाढले आणि आज मी 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. म्हणून माझ्या या व्हिडिओला मी नावसुद्धा दिलं आहे की 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले. तर तुम्हा सगळ्या 1000 सबस्क्रायबरचे मी शतशः आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्ही असाच मला प्रतिसाद पुढे देणार आहात. तर माझं सांगण्याचा उद्देश असाच की जर तुम्ही एखादं कार्य हाती घेतलं तर त्याला गिवअप न करता तुम्ही ते पुढे चालू ठेवा. प्रयत्न केले तर यश हे मिळतंच, हे मला सांगायचं आहे माझ्या या व्हिडिओतून. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या भरपूर भरपूर खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि शिवाय सांगायचं म्हणजे माझं फक्त कविता वाचनचं चॅनल नाही आहे, तर मी ब्लॉगिंग करते, मी स्टिचिंगचे क्लासेस घेते, मी क्रॉसस्टिचचे क्लासेस घेते, मी क्रोशियाचे क्लासेस घेते, कुकिंगचे माझे व्हिडिओज आहेत. कुकिंगबद्दलही जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला तुम्ही विचारू शकता. आणि अशा प्रकारे मी आज खूप 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 आनंदी आहे. मला आज तुम्ही सगळ्यांनी आज खूप तिळगुळ दिलेला आहे. गोड 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 तिळगुळ तुमच्या सगळ्यांकडून मला जे माझे 1000 सबस्क्रायबर आहे त्यांच्याकडून मिळालेलं आहे. तर आपली ही साथ अशीच पुढे चालत राहू दे ही मी आशा करते आणि माझा हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे नाही जायचं. धन्यवाद.